भारतात HMPV या नवीन व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे. 8 महिन्यांची मुलगी संक्रमित झाल्याची माहिती आहे. बंगळुरूमधील मुलीला HMPVची लागण झाल्याची माहिती समजते. चीनमध्ये सध्या या HMPV व्हायरसनं अक्षरशः हाहाकार माजवलाय. रुग्णालयामध्ये तिकडच्या प्रचंड गर्दी झालेली आहे. कोरोना विषाणू सुद्धा चीनमधूनच त्याचा पुढे प्रसार झाला होता, आपल्याला माहिती आहे. आणि संपूर्ण जगाची चिंता खरं तर त्यानं वाढवलेली. आणि आता भारतात सुद्धा अवघ्या 8 महिन्याच्या मुलीला हा HMPV व्हायरस झाल्याचं समजतंय. नेमकं या व्हायरस संदर्भातले आणखी काय तपशील आहेत बघूयात आपण. HMPV हा RNA विषाणू आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी त्याचा प्रथम शोध लावला. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणासाठी कारणीभूत ठरतो. खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे तो पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे हा विषाणू वेगाने पसरतोय. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा आहे आणि हिवाळ्यामध्ये त्याचा सगळ्यात जास्त धोका आहे. कोरोनानंतर चीन या नव्या व्हायरसच्या विळख्यामध्ये सध्या आहे. चीनमधील व्हायरस आता भारतात सुद्धा दाखल झालाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण त्याच्यामुळे आहे. तर या संदर्भात काय काळजी घेता येऊ शकते बघूयात. कोरोनाप्रमाणेच संसर्गामधूनच हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. हाय बीपी आणि कमी प्रतिकारक शक्ती असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणं टाळण्याचा सल्ला आणि मास्क लावण्याचा सल्ला डॉक्टरांकडून मिळतोय. सर्दी, खोकला आणि साथीच्या रुग्णांना याचा सगळ्यात जास्त धोका आहे. रुग्णांनी हिवाळा असल्यास जास्त काळजी घेणं आवश्यक असेल, त्याच्यामुळे सध्याच्या दिवसात ही जास्त काळजी अपेक्षित आहे. शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर केला जावा. हात वारंवार धुतले जावेत. पुरेशा प्रमाणात तुम्ही पाणी पिलं पाहिजे. ताप, खोकला असेल तर सार्वजनिक ठिकाणांपासून तुम्ही स्वतःहून दूर राहा. संसर्ग कमी करण्यासाठी हवा खेळती ठेवावी लागेल. स्वतःच्या मनानं औषधं घेऊ नका. आजारी असाल तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि जे कोणी आजारी असतील, बाधित असतील त्यांच्याशी संपर्क टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं पूर्णपणे टाळा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका. नेमकी लक्षणं काय आहेत या व्हायरसची बघूयात. सर्दीसारखी साधारणपणे लक्षणं आहेत. खोकला किंवा तुम्हाला घरघर जाणवू शकते. वाहणारं नाक किंवा घसा सुद्धा दुखतो. लहान मुलं आणि ज्येष्ठांना गंभीर आजार होण्याचा धोका आहे. विषाणू कोविड सारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही. त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे. त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे. याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्येही ऑक्सिजन कमी होऊ शकतं.